मला माहित होते की यापूर्वी आपल्या शाळेमध्ये इंग्लिश माध्यमाचे वर्ग कमी होते आणि मराठी माध्यमाचे वर्ग जास्त होते. आता त्या ठिकाणी प्रवेश देत असताना परीक्षा घेतली जायची आणि त्यानंतर 60% ज्या विद्यार्थ्याला मार्क जास्त असेल 60%च्या वर अशाच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा क्लासमध्ये प्रवेश दिला जातो. माझ्याकडे ही तुमचीच बॅच होती की त्यावेळेस या ठिकाणी माझ्याकडे इंग्लिश माध्यमाचा वर्ग आलेला होता आणि त्या वर्गाची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर तुमच्यामध्ये आता बसलेला एक विद्यार्थी आहे मयूर पालिवाल. या विद्यार्थ्याला कमी पर्सेंटेज असल्यामुळे 8व्या वर्गामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये प्रवेश दिला जात नव्हता. या ठिकाणी तो आला माझ्याकडे, बोलला, तर माझं काय चुकलं, मला एक तर चान्स द्या, मला इंग्लिश तुमच्या वर्गामध्ये बसू द्या. बघा, मी माझ्यामध्ये जर प्रगती नाही झाली, 8व्या वर्गामध्ये जर मी प्रगती नाही केली तर तुम्ही माझं नाव मराठी माध्यमामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिले. मी सुद्धा मोठ्या दिलाने त्याला माझ्या वर्गामध्ये बसण्याची परवानगी दिली. मला स्वाभिमान आहे, अभिमान असा वाटतोय की त्या विद्यार्थ्याने 8वीमध्ये पर्सेंटेज वाढले, 9वीमध्ये वाढले आणि 10व्या वर्गामध्ये चांगले प्रतिशत घेऊन त्यांनी 12वी सुद्धा प्रतिशत घेऊन BA केलं. आज तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या नागपूरला काम करतो. हा आमच्यासाठी या ठिकाणी स्वाभिमानाचा भाग की प्रत्येक विद्यार्थी ज्या ठिकाणी पद्धतीने काम करतो आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आनंदित आणि सुखी जीवन जगताय, याच्यापेक्षा आमच्यासाठी वेगळा असा आनंद नाहीये. कारण आज मी सुद्धा 37 वर्ष आता 6 महिने काम करतोय. काम करत असताना तुमच्या विद्यार्थ्यांमधून अनेक गोष्टी आम्ही शिकत असतो. या ठिकाणी शिकत असताना, कारण आम्ही तरी पुस्तकी ज्ञान तुम्हाला देत असताना आमचे जे अनुभव आहेत ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करत असताना, चर्चा करत असताना काय स्थानिक परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, अशाच पद्धतीचे संस्कार आम्ही करत असतो आणि तुम्ही ते घेतले आहे. आणि म्हणूनच आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते चांगल्या दृष्टीने काम करत आहे. आता आम्हाला नेहमी मारकुंडी शिक्षक म्हणून संबोधले जातात. मी सर आहेत, नगराळे सर आहेत, टोळसर चांगले शिक्षक, कारण कधी विद्यार्थ्याला मारणे नाही, पण मात्र रागावणे त्यांचं वेगळं. शिकवणे तेवढाच आवाज मोठा, रागावणे सुद्धा तेवढंच मोठं. आणि त्यामुळे त्यांनी फारसा अशी कोणाला पनिशमेंट दिली नाही, परंतु आपल्या भावना मात्र तुमच्याविषयी जोगणी वया या ठिकाणी वर्गामध्ये गैरकृत्य करत असेल, अभ्यास करत नसेल, अशा वेळेस त्यांनी मात्र त्याच पद्धतीने पोटतिडकीने तुम्हाला संस्कार, रागावण्यामध्ये सुद्धा संस्कार असतात, मारण्यामध्ये सुद्धा संस्कार असतात. हे आम्ही मारणे म्हणजे खूप मोठेपणा नसतो की तुम्हाला पनिशमेंट दिली म्हणजे या ठिकाणी बा आम्हाला खूप काही या ठिकाणी गर्व चढतो असं नाहीये. आमचं मारण्याचा जो काय आहे की पनिशमेंट देण्याचा भाग जो आहे तो आमचा प्रेमाचा असतो की जेणेकरून तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावा, बदल व्हावा, यासाठी आम्ही कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करणार आहे. उद्या म्हणजे 30 तारखेपर्यंत. त्यानंतर मात्र मी सुद्धा या ठिकाणी बसलेले जे आहे यांच्या रांगेमध्ये येणार आहे. तुमच्यामध्ये असणारा जिव्हाळा, प्रेम हे असं सदैव कायम राहावं. जेव्हा जेव्हा तुम्ही या ठिकाणी शाळेमध्ये आलात त्याच पद्धतीचा तुम्हाला आदर या शाळेतून मिळत राहील आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण आपल्या या शाळेसाठी एकतेची भावना, आपुलकी, जिव्हाळा कायम ठेवा. तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंच अशी भरारी घ्या, प्रगती करा, अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.